पिंट्या पिंट्याचं नाम इकडे या, आयोजन कमिटी इकडे या. नटराज आधीनी विकेट काढली तर 200 रुपये असेल त्याला. बॉल ओवी 11 ऐनवाल या संघाचा पहिला गोलंदाज येईल माने सर, अमोल माने सर. एसटी रक्षकाने इथेच उभा राहायचं आहे. एसटी रक्षक तुम्ही इथेच उभा राहायचं आहे. एसटी रक्षक संगमेश हादिमनी. ओवी 11 ऐनवाल संघाचे गोलंदाज अमोल माने सर. जबरदस्त आणि गोलंदाजाचा छेद घेणारा पहिला गोलंदाज ठरलाय ओवी 11 संघाचा अमोल माने सर. नव्या नटराज संघाचा पहिला गोलंदाज मनीष कुचेकर. नक्कीच रंगत चढलेली आहे. जो जास्तीत जास्त एष्ट्यांचा छेद करेल डॉट स्वरूपाच्या चेंडू. मध्ये मला वाटतं ओवी संघाने बाजी मारलेली आहे. चला संघमे श्री दत्त खैरवाडी संघाचा दुसरा गोलंदाज आहे विनोद राठोड. विनोद राठोड डॉट स्वरूपाचा चेंडू. ओवी 11 ऐनवाल संघाचा दुसरा गोलंदाज कदम. नाही, डॉट स्वरूपाचा चेंडू. नव्या नटराज संघाचा दुसरा गोलंदाज आहे रुपेश मुंडे. पहिल्या राऊंड मध्ये ओवी संघाने एसटीचा छेद घेतला आहे. दुसऱ्या राऊंड मधला पाहूया शेवटचा हा गोलंदाज आहे डॉट स्वरूपाचा चेंडू. 2 गोलंदाज प्रत्येक संघ आता कंप्लीट झालेले आहे. त्याच्यामध्ये बाजी तर आपल्याला ओवी 11 ऐनवाल संघाची दिसून येत आहे. आता तिसऱ्या राऊंड मध्ये श्री दत्त खैरवाडी संघाचा गोलंदाज सचिन गोरिवले. समजलं नाही. नक्कीच गोलंदाज फेल गेलेला आहे, फेल झालेला आहे एसटीचा छेद घेण्यात. आता गोलंदाज आहे गजानन गोले ओवी 11 ऐनवाल संघाचे स्वतः संघ मालक गजानन गोले. जबरदस्त नक्कीच यशस्वी दुसरा छेद घेतलेला आहे तो म्हणजे ओवी 11 ऐनवाल संघाने गजानन गोले स्वतः संघाचे संघ मालक. पाहूया नव्या नटराज संघाचा तिसरा गोलंदाज
खामजाई खाम एक्सप्रेस रोहन सानप. बॅट असेल तर एखाद्या फलंदाजांनी उपलब्ध करून द्यायची आहे. धन्यवाद योगेश लोटणकर. तिसरा फेरीमधला तिसरा गोलंदाज नव्या नोट्या संघाचा रोहन सानप. आयकॉन कर्णधार पाहूया. अरे बाप रे बाप. डॉट बॉल. टीम ओवी 11 या संघाचे 3 गोलंदाज वापरले. टीममध्ये दोघांना यष्ट्यांचा वेध घेतला. टीम श्री गुरुदत्त खैरवडी संघाकडून नेक्स्ट बॉलर राज कदम गोलंदाजीसाठी येतील. इथे मात्र फेल गेलेले ते सुद्धा गोलंदाज. आता नेक्स्ट बॉलर टीम ओवी 11 संघाकडून भावेश ठमके. ओवी 11 या संघानं 2 गोलंदाजांना अर्थातच अमोल मानेसर आणि संघमालक गजानन गोळे यांनी यष्ट्यांचा वेध घेण्यात यशस्वी राहिलेत. सर्वाधिक विकेटचा वेध घेणारा संघ इथे मात्र फायनल मध्ये दाखल होईल. ऐनिवळ या संघाकडून भावेश ठमके यष्ट्यांचा वेध घेतला, परंतु फुलटॉस बॉल होता. फुलटॉसला विकेट इथे ग्राह्य धरल्या जाणार नाहीये. हा सुद्धा गोलंदाज फेल गेला. आता मात्र टीम नव्या नायट्रोज या संघाकडून एक छोटा गोलंदाज आधी मोरे याच्यासाठी 1001 मथुरप्रेमी सूरज नव्या नायट्रोज संघाचा आधीच्या जर याने एसटीचा वेध घेतला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे. हा सुद्धा गोलंदाज फेल झालाय. टीम ओवी 11 ऐनवळ या संघाची लीड राहिली आहे. प्रत्येक संघाने इथे मात्र 5-5 गोलंदाज वापरले. त्यामध्ये सर्वाधिक वेस्टर्नचा वेध घेतला. टीम 4-4 वापरले तर यामध्ये सर्वाधिक विकेट्स चा वेध घेतला टीम ओवी 11 ऐनवळ या संघानं. चला टॉस साठी विनंती करूया. टीम नव्या नायट्रोज विपक्ष लढत असताना टीम श्री गुरुदत्त